झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। धुळ्याचा चंद्रशेखर गवळी ठरला महाराष्ट्र चॅम्पियन। 86 किलो वजन गटात पटकावले सुवर्ण पदक। एकनाथ विजय व्यायाम शाळेसह धुळ्याचे नाव केले रोशन। संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या अहिल्यानगर येथील महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत धुळ्याच्या चंद्रशेखर संजय गवळी यांनी सुवर्णमय कामगिरी केली आहे। 86 किलो वजन गटात सुवर्ण पदक पटकावणारा धुळ्याचा तो पहिला कुस्तीपटू ठरलाय। चंद्रशेखर गवळीची कुस्ती धाराशिवचा नामवंत मल्ल हनुमंत पुरी यांच्यासोबत झाली। कुस्ती क्षेत्रात हनुमंत पुरी याचाही चांगलाच दबदबा आहे। हा कसलेला पहिलवान चंद्रशेखरला सहज चितपट करेल अशी चर्चा त्याचे समर्थक सोशल मीडियावर करत होते। सुरुवातीला घडलेही तसेच। हनुमंत पुरी चंद्रशेखरवर सहज वरचढ ठरला। त्याने 2 गुणांची मात केली, मात्र नंतर चंद्रशेखरनेही आपले कुस्तीचे कसब दाखवीत 2 गुण मिळवले। गुणसंख्या बरोबरीची झाली असतानाच हनुमंताने पुन्हा 1 गुणाची कमाई केली, परंतु चंद्रशेखरने देखील शक्ती आणि युक्तीपणाला लावत 2 गुण पटकावले। त्यामुळे हनुमंत पुरीच्या नावावर 3 गुण तर चंद्रशेखरने 4 गुणांची कमाई करून कुस्ती आपल्या पारड्यात खेचून आणली। या थरार कुस्तीत हनुमंत पुरी सारख्या मल्लावर मात करून धुळ्याच्या चंद्रशेखर गवळीने 86 किलो वजन गटात सुवर्ण पदक पटकावले आणि तो महाराष्ट्र चॅम्पियन ठरला। मल्ल चंद्रशेखर गवळीचे आजोबा गणपतराव लंगोटे हे नामवंत मल्ल होते, तर भाऊ चेतन आणि वडील संजय गवळी हेही कुस्तीगीर आहेत। एकनाथ विजय व्यायाम शाळेचे अध्यक्ष संजय शेंडे यांचे त्याला विशेष मार्गदर्शन लाभले। महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र चॅम्पियन ठरलेल्या चंद्रशेखर संजय गवळीमुळे धुळ्याचा लौकिक वाढला। झेप मराठी परिवारातर्फे या कसदार आणि दमदार मल्लाचे मनपूर्वक अभिनंदन। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।